नमस्कार, मी राजूभाऊ जोरे. मी 10 वर्ष झाले जवळपास झेंडू लावला आहे. आपला 1.5 एकरमध्ये झेंडू आहे. 7,000च्या जवळपास रोपं बसलेली आहेत. येलो प्लस ही जी व्हेरायटी आहे शिखर कंपनीची, ते मी लावलेली आहे आणि सर्वात चांगली व्हेरायटी आहे. त्याची लागवड आपण यावर्षी 1 मेला केली होती. या व्हेरायटीमध्ये एक वैशिष्ट्य आढळलं मला, फुटवे जास्त काढते ही व्हेरायटी. 15 जुलैपासून आपला झेंडू चालू झाला. सुरुवातीला 50-50 कॅरेट निघाले. आता जो पोळ्याचा तोडा भेटला आपल्याला, तो 160 कॅरेटचा मिळाला. आणि कालच्या याला झेंडूला 100 ते 130 पर्यंत सर्वात जास्त हायेस्ट रेट मिळाले. 900 ते 1000 किलोच्या जवळपास झेंडू मार्केटला गेलेला आहे. 1 लाखच्या वर पट्टी येईल आजची मला. आणि फुलाची जी क्वालिटी आहे ही एकदम जोरदार आहे. मार्केटमध्ये हे फुल गेले की पहिले व्यापारी या फुलाकडे आकर्षित होतो. याला दाबला समजा, दाबून जर क्रेटमध्ये घेऊन जातो, मार्केटमध्ये गेल्यानंतर 2 ते 3 दिवस पर्यंत ताजाच दिसते. त्याच्यामुळे रेट चांगले मिळते. त्याच्यामुळे याला ग्राहकाची मागणी खूप चांगली आहे. आतापर्यंत आपले 5 तोडे झालेले आहे. अजून 7 ते 8 तोडे आपण याच्यामधून काढणार. सरासरी जरी गणित काढलं आपण, 30 रुपयापासून तर 130 पर्यंत जरी काढलं, 10 ते 15 टन जरी पकडला, 7 ते 8 लाख रुपयापर्यंत आपल्याला 1.5 एकरामध्ये होऊ शकतो. झेंडूमध्ये कसं आहे की आपल्या एरियामध्ये जे सण राहतात, पोळ्या, दसरा, नवरात्र, गणपती आणि दिवाळी, या सीझनमध्ये जर आपण नियोजन केलं व्यवस्थित तर याला चांगला रेट मिळू शकतो. म्हणून याची लागवड जर एप्रिल मे मध्ये केली, भावामध्ये मिळू शकतो. झेंडूचे रोपं आपण स्वतः तयार करतो. आपल्याकडे नर्सरी आहे तेच. तर चांगल्या क्वालिटीचे आपण रोपं तयार करतो आणि काही शेतकऱ्यांना जर लागले तर आपण त्यांना पोचता करून देऊ शकतो.